सन्माननीय श्रीयुत प्रदीप सुदाम घरत साहेब यांच्या माध्यमातून स्वर्गवासी सुदाम सखाराम घरत यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 2000 रुपयाचं आलं. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानू इच्छिते. सन्माननीय श्रीयुत प्रदीप सुदाम घरत साहेब यांच्या माध्यमातून स्वर्गवासी सुदाम सखाराम घरत यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 2000 रुपये त्यांचं चाफेवाडी मंडळ मनपूर्वक आभार मानू इच्छिते. धन्यवाद. थँक्यू सो मच. या आधील मॅच मध्ये आपण आवाज ऐकलात दुसऱ्या इनिंगचा, अर्थातच व्हॉइस ऑफ पालघर प्रमोद शेडगे सरांचा. आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला सुरुवात होते आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली. एका बाजूला शुभम, एका बाजूला अक्षय गवळी. एक मोठं नाव अंड ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, अक्षय गवळी हा तिन्ही फॉर्मॅटचा राजा म्हणून केळवा या संघाकडनं सातत्याने आपण त्याला पाहिले. आता सेन्सिबल क्रिकेट एका चौकारानंतर आता निश्चित स्वरूपात स्ट्राईक रोटेशनचं काम केलं. अक्षय गवळी रबर बॉल क्रिकेट देखील पिंजून करतात. ते ज्या वेळेला केळवा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल असतो एक होणार खेळाडू आणि दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून अक्षय गवळी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉलचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती लागल्या. ध्रुव 11 केळवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यांच्या विपक्षात NCC सफाळे या 2 संघांमधील हा सामना. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. तेजस यांना आपण पाहतायत. शॉर्ट पॉइंट मध्ये जर तपासून पाहिलं तर रोहित मोरे सफाळेचे ब्रँड खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. पालघर MSEB मध्ये कार्यरत आहेत आणि पालघर डिव्हिजनची आन बान शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रोहित मोरे आमचे जवळचे मित्र. यावेळेला आपण पाहतायत ऑन साईडला फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. फेकी येईल तदवरती धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 6 रन. 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा या धावफलकावरती बघायला मिळतात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फेकी तर जरूर झाली परंतु तिथून सेफ झोन मध्ये फलंदाज पोहोचले होते. धावांची गती तपासून पाहिली तर 4 बॉलचा खेळ योग्य रीतीने परिपूर्ण संपला 6 वरती. आता देखील खराब यष्टीरक्षण विनायक यांच्याकडनं खूप कमी वेळा पाहायला मिळतं. हे किरण गुरुद्वान सारखा एक दिग्गज खेळाडू ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे. जीवाच्या आकांतेनं इथून शुभमनं धावसंख्या 2 पळून परिपूर्ण केल्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. किरण गुरुद्वान बॉल पर्यंत पोहोचले. फेकी आली आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल बॅट ग्राउंड केली, डाईंग मारली आणि तदनंतर खऱ्या अर्थानं डाग अच्छे हे म्हणत संघासाठी पुन्हा एकदा उभे राहिलेत ते म्हणजे शुभम. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 8 वरती जाऊन पोहोचली. सध्या आपण पाहता त्याच्या दिवसातील सामना आहे तिसरा. एक चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आजमावायला मिळालं. फुलर लेनचा बॉल बिटवीन द गॅप बॉल खेळ ढकलले. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये फील्ड करतील. तुर्तास मिळतंय सिंगल. या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्तीवरती येईल. रोहित मोरे बॉल कॅरी करतील आणि तदनंतर षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रनसंख्या फलकावरती 9. जमेची बाजू अशी राहिली की त्या बिनबाद 9 धावा आहेत आणि या 9 धावा खऱ्या अर्थानं ध्रुव 11 केळवाच्या डगआउटमध्ये ऊर्जा देणारा राहतील कारण त्यांचे दोन्ही फलंदाज सही सलामत आहेत. एका बाजूला अक्षय गवळी, एका बाजूला शुभम. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया मल्टी टॅलेंट हार्दिक केणी यांचं एक गोड गीत. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात चाफेवाडी चषक 2026चा 5वा दिवस. 5व्या दिवसातील तिसरा सामना. वेळेचा विचार केला तर 1:15 झालाय आणि तदनंतर आपण पाहतात तिसऱ्या मॅचला देखील सुरुवात झाली. पहिलं षटक संपलं जिथे बॅटिंग करत असताना ध्रुव 11 केळवा ज्या वेळेला कर्णधार निनाद पाटील टॉस बॉक्स मध्ये जोडले त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह वायू आमच्यासाठी असं आहे की ज्या वेळेला आम्ही टॉस हरले आणि प्रथमतः फलंदाजी केली सामने जिंकलेले आहेत. याही मॅच मध्ये तसंच काही दिसतंय. गोलंदाजी मार्क वरती तयार होतील. वाह काय फटका आहे. नेत्रदीपक, नेत्रलोचक तुषार घरत तुकाच्या डोक्यावरनं हेल्लो टाटा बाय बाय करत शुभम यांच्या बॅट मधनं आलाय झंझावती षटकार. 6 रन.
क्लास फटका, अतिशय सुंदर फटका. अगदी आपण पाहू शकाल थ्रू द कव्हर्स त्या बॉलला उडवलं आणि तदनंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. डाव्या हाताचा फलंदाज ज्यावेळेला ओव्हर्स कव्हर षटकार मारतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो फटका बघावासा वाटतो. आणि जिथे शुभमनं जबरदस्त फटक्याचं सिलेक्शन केलं. एका बाजूला अक्षय गळी 2 बॉलमध्ये 1 वरती खेळतायत. धावांची गती तपासून पाहिली तर आता 15-15ला बिनबाद. ध्रुव 11 केळवा, मॅन इन ब्लू अँड येलो. जय देखील त्यांच्याकडे आहेत. सध्या चांगले लयबद्ध फलंदाज गोलंदाज सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे. अनिनाथ पाटील, उदय घरत देखील एक आक्रमक फलंदाज. अनेक वेळा त्याची फलंदाजी बघायला निश्चित स्वरूपात आवडतं. काय पद्धतीची फटकेबाजी असते. डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणजे बॅटिंग लाईन खोल आहे ध्रुव 11 केळवाकडे. सध्या पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार अमर शेलार यांच्या विपक्षात तो ठोकला. आता यावेळेला रिव्हर्स स्विच, प्रचंड वेग. यष्टीरक्षक पुन्हा एकदा विनायक बाबू यांच्याकडनं झाली चुकी आणि हा मिळतोय नशिबाचा चौकार. पंचांनी दर्शवलं की या बाईटच्या माध्यमातून आले 4 रन. चौकार. रामचंद्र घरत एन्जॉय करतायत या स्पर्धेला. सातत्यानं क्रिकेट करिता त्यांचं प्रेम वेगळं राहतं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय 19. पहिल्याच 2 बॉलमध्ये 9 रन. एका बाजूला पुन्हा एकदा शुभम तयार होतील. याही वेळेला तोच फटका खेळायचा होता. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न जे करतायत, सरळ बॅटनं खूप चांगली फटके आहेत त्यांच्याकडे, परंतु आता थोडंसं मानसिकता भंग झाली. फील्ड रिस्ट्रिक्शन. किरण गुरुद्वांच्या डोक्यावरनं तो फटका खेळायचा होता, परंतु गोलंदाज अमरचं कौतुक करावं लागेल ज्यानं खूप चांगला चेंडू हाताळला. ज्यावेळेला बॅट स्विच केली या सगळ्या गोष्टी पाहता त्यानं आणखीन अंगामध्ये तो चेंडू हाताळला आणि आता हा डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ संपतोय. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 रन सध्या फलकावरती आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना ध्रुव 11 केळवा. का बाजूला NCC सफाळे. या संघाने टॉस जिंकला जरूर आणि तदनंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एक चांगली साईड तीही आहे NCC सफाळेकडे. गोलंदाज तयार. वा, या वेळेला काय चेंडू होता. टो क्रशर आणि पंचांनी ती अपील उचलून धरली अगदी प्लम मध्ये. फलंदाज इथे बाद झालेत. विकेटचं पतन काय घडलंय दिशी स्वरूपात पंचांकडे अगदी आपसुकतेने मागणी करतात आणि पंच दर्शवतात. तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे. बॅटचा संपर्क झालाय का या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि तदनंतर आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. आपण पाहणार आहोत वॉर रूम मध्ये तिसरे पंच जोडले जातील. आपल्याकडे अल्ट्रा एज नसल्या कारणाने या गोष्टी इथून क्लिअर होणार नाहीत. ऑन फील्ड जे डिसिजन आहे पंच दर्शवतील आणि तदनंतर तो फलंदाज इथून बाद होईल. तर इथून पंचांनी बोट उचललंय आकाशाकडे. विकेटचं पतन, फलंदाज इथे बाद झालेत. आता निश्चित स्वरूपात जे फलंदाज शुभम ज्यांची चर्चा राहिली या पहिल्या 2 षटकांमध्ये आणि तेच फलंदाज बघा ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. फलंदाज इथे बाद झालेत आणि खऱ्या अर्थानं विकेटचं पतन झालं. ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहिलं. अगदी तिन्ही स्तंभच्या समोर सापडले आणि तदनंतर ते फलंदाज बॅक टू द डगआउट. स्वप्नील केडी यांना आपण पाहताय, रुचित यांना देखील आपण पाहताय. एक चांगली संघाची साईड आहे ध्रुव 11 केळवा. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद झालेत. सध्या 19ला पहिला धक्का. षटक क्रमांक 2 चालू असताना चेंडूंचा खेळ झालाय 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर फलंदाज इथे बाद झालेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम
हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रीतम यांना आपण पाहतायत सध्या अमर शेलारनं पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती नशिबानं साथ दिली नाही, जिथे विनायक बाबू यांच्याकडनं झाल्या चुका आणि त्यात चौकार तो आला आणि तदनंतर अमरनं स्वतःतील हातखंडातील अतिशय सुंदर पद्धतीचा गोलंदाजीचा अचूक मारा ज्यांनी केला आणि सध्या आतापर्यंत धावसंख्या थांबवलेली आहे, जिथे 19ला पहिला धक्का दिला अक्षय गवळीच्या साथीनं प्रीतम. हे दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. अक्षय गवळी निश्चित स्वरूपात प्रीतमला मेसेज देत आहेत की या पद्धतीने तुला सध्या या खेळपट्टीवरती खेळ करायचा आहे, कारण ते ओपनिंग पेअरला दाखल झालेत. तदनंतर त्यांनी 2 बॉलचा खेळ केला, 1 रन त्यांच्या बॅटमधनं आली, कारण शुभमच हायलाइट होते पहिल्या 2 षटकांमध्ये. आता या षटकातील पुढचा बॉल आहे आणि अमर शेलार हे तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं या षटकातील 5वा बॉल हाताळण्याकरिता एनसीसी सफाळे विपक्षात संघ चालू आहे, तो म्हणजेच ध्रुव 11 केळवा बॅटिंग करताय आणि बॅटिंग करत असताना ध्रुव 11 केळवा हा संघ 19ला पोहोचलाय. पहिला धक्का जरूर तिथे मिळाला. शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू पंचांकडे अगदी आपसुकतेने पाहत राहिले आणि हा बॉल निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीचे अक्षय गवळीने देखील पाहिलं. ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहता बघा. या पद्धतीचा चेंडू हाताळला. यष्टांच्या मागे विनायक यांनी मात्र त्या बॉलला फील्ड केले. आता 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19-19ला 1 अशी स्थिती बघायला मिळते. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती इथून तयार होतील. या षटकातील अगदी शेवटचा बॉल प्रीतम साठी. पुढचा बॉल याही वेळेला बॉल चांगला होता. षटक संपलं. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावांची गती 19ला 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 19 वरती 1 गडी बाद अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. भेटल्यावर तू कधी रे एकटा माझा जाशील कुठून. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डीपीएन लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील स्वागत. त्यांच्या माहितीकरता जे नुकताच जॉईन झालेत, आजच्या दिवसातील तिसरा सामना चालू आहे. एका बाजूला ध्रुव 11 केळवा बॅटिंग करते आणि एका बाजूला एनसीसी सफाळे टॉस जिंकल्यानंतर ज्यांनी गोलंदाजी स्वीकारली. आता 2 षटकांचा खेळ संपला आणि 19 धावा धावफलकावरती. तेजस आलेत. या वेळेला फटका तर खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत सुमित आणि इथून आपण पाहतायत कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता धावसंख्या इथून सिंगलने आकार घेते. या सिंगलच्या साह्याने 20 धावा. 1 संधी मिळाली आता अक्षय गवळीला. फटका जरूर चांगला खेळला होता परंतु कॅच सुटला गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. स्लॉट मधला बॉल ड्राईव्ह मध्ये बॉलला कन्वर्ट केलं. खूप चांगलं कॅमेरा वर्क बघायला मिळतं आणि क्षेत्ररक्षक तिथे होते. जम्प जरूर केली. तदनंतर शेवटच्या क्षणाला आता सेकंड अटेम्प्टला एक सोपा कॅच सुटला गेला. आता नाही, संधी मिळाली होती अक्षयला. अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला आले आणि प्रीतम यांच्यावरती तो कॉल साधला. फलंदाज इथे बाद होता. धक्का क्रमांक 2 विकेटचं पतन. फलंदाज बाद. साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमावले हो कमी काळात. बनलाय आज तो परफेक्ट. बनलाय आज तो परफेक्ट. बनलाय आज तो परफेक्ट. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 20 आणि 20 वरती धक्का. दुसरा मैदानाच्या आतमध्ये निनाद पाटील स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला अक्षय गवळी आहेत. संत क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. सिंगल डबल याच खेळाला त्यांनी संधी दिली. एक मोठा फटका जरूर खेळले. त्यावेळेला संधी मिळाली त्यांना. गोलंदाज तयार. यावेळेला निनाद पाटील इथे देखील पहिल्याच बॉलवरती शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने, ज्याच्याकडून भरपूर आशा अपेक्षा होत्या. आता तो फलंदाज निनाद पाटील पहिल्याच बॉलवरती मोठा मासा गळाला. गॉन. चर्चा है यस के बॉय झुकेगा नहीं. यस के बॉय झुकेगा नहीं. यस के
थँक्यू. चाफेवाडी चषकाचं टायटल सॉन्ग आपल्याला बघायला मिळतं. अतिशय सुंदर पद्धतीनं या गीताची रचना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज सुमोद आलेत. तेजस चव्हाणनं अतिशय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 9 बॉल एकंदरीत त्यांनी हाताळले. 8 रन खर्च करत 2 गडी देखील बाद केलेत. एनसीसी सफाई संघामधून का म्हणून मी संघामध्ये 6 षटकांची ज्या वेळेला स्पर्धा असते त्यावेळेला मी 2 षटकं का हाताळतो त्याचं उत्तम प्रात्यक्षिक ते दिलं तेजसनं आणि जबरदस्त गोलंदाजी केली. सध्या ध्रुव 11 केळवा विपक्षात आपण पाहतायत एनसीसी सफाळे प्रथमतः बॅटिंग करताना 20ला 3 म्हणजेच फलंदाज शुभम बाद झाल्यानंतर धावा ह्या थोड्याशा शांतच राहिल्या. अक्षय गवळी यांना 6 षटकं संपूर्ण वेळ खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं असेल. संधी त्यांना मिळाली. समुद्र सगळ्यांसाठी सारखा आहे. आपण त्यातून काय घेतो हे खूप काही महत्वाचं असतं. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक जाऊन किनाऱ्याजवळ पाय भिजवतात. आता संधी मिळाली. समुद्र भरपूर मोठा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला निश्चित स्वरूपात आता इथून मोती काढावे लागतील. एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करणं लाजमी आहे. जिथे अक्षय गवळी याच्याकडे ती गुणवत्ता, ॲबिलिटी, सगळ्या काही गोष्टी त्याच्याकडे आहेत, परंतु या मॅच मध्ये तुम्हाला चालावं लागेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. या बॉलला खूप चांगला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, फक्त बॉलकडे पाहत राहतील आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. अक्षय गवळी यांच्या बॅट मधनं धूमधडाका आलाय षटकार. 6 रन. स्लॉट मधला बॉल होता आणि त्या बॉलवरती आक्रमण केलं ते म्हणजेच अक्षय गवळीने, ज्यासाठी जाणले जातात ॲज अ ओपनिंग पेअरचे फलंदाज म्हणून. तुम्हाला खऱ्या अर्थानं जी संधी मिळाली आणि त्या संधीवरती आता संपूर्णपणे अक्षय गवळी यांचं काउंटर अटॅक. बॉल चाललाय लांब 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 आणि खूपच लांब. षटकार. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रगात. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो दिसका. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 33ला धक्के 3 आणि 3 षटकांचा खेळ संपला. 3-3-3 आणि षटकांचा खेळ देखील संपला 3. आता गोलंदाजी मार्कवरती अमर शेलार, ज्यानं दुसरं षटक अतिशय चांगलं हाताळलं. जो फलंदाज इन्फॉर्म होता शुभम, त्याला डगआउटच्या दिशेने पाठवलं. तोच गोलंदाज अमर शेलार सध्या दाखल झाले. सुमोद आहेत आणि अक्षय गवळीने संधी मिळाल्यानंतर हात खोलले. चांगलं क्रिकेट दाखवलं. याही वेळेला फटका खेळलाय जरूर. सिंगल मात्र परिपूर्ण होत आहे. तुषार घरत तुका तिथून मात्र बॉल पर्यंत पोहोचतात. बघता बघता एक धाव परिपूर्ण झाली आणि धावसंख्या 1 न आता स्कोर कार्ड धावा जाऊन पोहोचला. त्या म्हणजे 34 रन्स. 34 धावा या धावफलकावरती आहेत. ध्रुव 11 केळवा संघ प्रथमतः बॅटिंग करताय. जरी 3 धक्के बाद झाले असतील तरी देखील अक्षय गवळीने सांगितलं की मैं हूं ना, आणि खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग, जबरदस्त क्रिकेट ज्यांचं बघायला मिळालंय. षटकातील पुढील बॉल. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बॉलकडे पाहत राहतील. अक्षय गवळीच्या बॅट मधनं
ब्रँड ऑफ केळवा अक्षय गवळी आता बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. एक कॅच सोडल्यानंतर आता खऱ्या अर्थानं त्या कॅच हे तुम्हाला भुगतान भोगावं लागतं. सुमित थोडेसे नाराज असतील की का म्हणून माझ्याकडून तो कॅच सुटला गेला. आणि आता अक्षय गवळी यांची हवाई फायर सुरुवात झाली 6 धाव्यांनी. धावसंख्या आता आकार घेते 6 ने जाऊन पोहोचते 40 वरती धावा जाऊन पोहोचतायत. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर चौथ्या आणि चौथ्या षटकात अमर शेलार यांच्यावरती खऱ्या अर्थानं तुटून पडलेत अक्षय गवळी. जबरदस्त क्रिकेटपटू जो मी उल्लेख केला की अंडरम क्रिकेट तेवढ्याच ताकदीचं, ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील जबरदस्त फलंदाज, लेदर क्रिकेट देखील तेवढ्याच चांगल्या खेळत आहेत. पुढचा बॉल आता देखील मोठा फटका खेळायचा होता. तो डॉट बॉल. अमर शेलार एक तेरी तो एक मेरी. सध्या मागील बॉलवरती षटकार, तदनंतरचा हा बॉल डॉट. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 40 रन ही सध्या स्थिती बघायला मिळते. चांगलं क्रिकेट. 7 बॉलमध्ये 20 धावांची झंझावती खेळी. नाव आहे अक्षय गवळी. जबरदस्त क्रिकेट त्यांनी केले. अमर शेलारनं देखील कमबॅक करून दिला या बॉलवरती. षटकातील पुढचा बॉल लॉंग दी कार्पेट. फक्त बॉलला दिशा दिली. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सुमित आणि तदनंतर त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं. तुर्तास थोडेसे फंबल झाले आणि ते फंबल होत असताना आपण पाहतात धावसंख्या 2 ने आकार घेत 42. किरण गुरद्वान सफाळ्याचा एक दिग्गज क्रिकेटपटू, अचिव्हर स्पोर्ट्सचे सध्या प्रॉपरायटर आहेत आणि चांगल्या पद्धतीनं तेही सध्या क्रिकेटर म्हणून इंजुरी झाल्यानंतर थोडंसं क्रिकेट पासून वंचित राहिले, परंतु पुन्हा एकदा कम बॅक त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला आणि तो असायला हवा. मनुष्य असताना तुम्ही कुठल्या गोष्टीत हार मानता कामा नये. इथे देखील आपण पाहतात मोठा फटका खेळायचा होता. शरीरापासून लांब ठेवणारा चेंडू होता. आता चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 5 बॉलचा खेळ झालाय. येतोय डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ जवळपास समाप्तीवरती येत असताना ध्रुव 11 केळवा सांगेल की हरकत नाही. ज्या 42 आता लागल्यात, येणारे 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये 25 कशा जमवायचे हे अक्षय गवळीला माहिती आहेत, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच तिखट आहे एनसीसी सफाळ्याची. धावसंख्या फलकावरती 42. या षटकातील अगदी शेवटचा बॉल ओव्हर दी स्टंप्सनं अमर शेलार तयार. आता फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. रोहित मोरे MSEB पालघर डिव्हिजनचे संपूर्ण काही सर्वेसर्वा आणि निश्चित स्वरूपात तेच आपल्याला पाहायला मिळाले. रोहित मोरे बॉलला फील्ड करतात. फेकी येईल. तुर्तास मिळते सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने 2 रन इथून पळून परिपूर्ण करतात. धावसंख्या 2 ने आकार घेत आपण पाहू शकता आता धावा जाऊन पोहोचतात 44 धावा धावफलकावरती. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलच्या घडामोडी काय होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा या मॅच मध्ये. त्याचं वजन तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन. अरे किंग मेकर आमचे दादाला नडे नाचला कोण. किंग मेकर आमचे दादाला नडे नाचला कोण. दादाला नडे नाचला कोण. किंग मेकर बंटी दादाला. अरे माईक वर कसं बोलणार ते. गोलंदाज तयार. या षटकातील पुढचा बॉल आणि पहिलाच बॉल सुनीत. पहिलाच बॉल पंचांकडे आपसुकतेने पाहत राहिले आणि या पंचांचे हात बंदिस्त राहिले. आता इथून इथे येतोय डॉट बॉल. 5व्या षटकाला सुरुवात झाली. चौवेचाळीस आणि 44ला 3 धक्के. सुनीत आलेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंडला सुमोद आहेत. बॅटची कड आणि तदनंतर चेंडू इथून आपण पाहतायत लॉंग स्टॉपला किरण गुरुद्वान बॉलला फील्ड करतील. तुर्तास मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्याने रणसंख्या फलकावरती 1 ने आगेकूच करते. जाऊन पोहोचते 45 वरती. 45ला 3 ही स्थिती सध्या पाहायला मिळते. एनसीसी सफाळे प्रथमतः स्वीकारली गोलंदाजी आणि निनाद पाटीलने सांगितलं की ते आमच्यासाठी लक फॅक्टर राहिलेलं आहे. ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघ टॉस जिंकतो आणि आम्हाला बॅटिंग येते त्यावेळेला आमचे परफॉर्मन्स वेगळे राहिलेले आहेत. याही मॅच मध्ये 10 बॉलमध्ये 24 रन. अक्षय गवळी सलामीचा फलंदाज, आघाडीचा फलंदाज, जबाबदारीने खेळ केला त्याने. इथे देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तुषार बॉलला फील्ड करतील. सिंगल मिळतंय. आता इथून प्रयत्न राहिलाय आणि फलंदाज इथे बाद होतील. धावांची गती जर तपासून पाहिली तर आता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले आणि तदनंतर रवींद्र हे दाखल झालेत. 46 धावा धावफलकावरती. उदय सारखा फलंदाज आहे, रुचित सारखा फलंदाज आहे, त्या असताना देखील आपण पाहतात फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे ध्रुव 11 केळवाची. ज्या अनुषंगाने आपण पाहतात डाऊन 6 साठी रवींद्र मेहर हे मैदानाच्या आतमध्ये असतील. उदय असतील हेही फलंदाज येणाऱ्या काळात बाकी असतील, परंतु सध्या
आता 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 46-46ला 4 स्ट्रायकिंग एंडला अक्षय गवळी, ज्याच्या बॅटमध्ये धावा आल्यात 25 आणि त्याला जास्तीत जास्त वेळ आता स्ट्रायकिंग एंडला राहणं गरजेचं आहे. सुनीत यांचा पुढील बॉल. या वेळेला फटका तर जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून आपण पाहतात बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार, 4 रन. उभ्या अंगात भिनला पूर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल अशा डागला आता ढोल धडागला तसा जल्लोष वाढला. 50 अप फॉर द ध्रुव 11 केळवा. 50 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. चाफेवाडी चषक 2026 रूढी परंपरेची ही स्पर्धा आणि याचा आजचा 5वा दिवस. गोलंदाज तयार. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मधनं बॉल पर्यंत पोहोचतील आणि मिज्जज होतोय बॉल. आता 2 रन इथून परिपूर्ण होत आहेत. प्रयत्न राहील का तिसरीचा? 2 धावा धावसंख्या आकार घेतात. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 वरती. अगदी शेवटचा बॉल आहे. रवींद्र मेहर आहेत एका बाजूला तर एका बाजूला अक्षय गवळी. 13 बॉल मध्ये 31 धाव्यांची एक जबरदस्त खेळी. ज्या वेळेला विकेटवरती विकेट जात होते, शुभम बाद झाल्यानंतर धावा येत नव्हत्या, त्यावेळेला अक्षय गवळीनं संघाचा मोर्चा सांभाळला आणि आता साथीने रवींद्र मेहर जॉईन करतायत. बॉल आहेत 7 या संपूर्ण इनिंग मध्ये. त्या 7 बॉलचा समाचार कुठल्या पद्धतीने घेतला जाईल? पुढचा बॉल. इथे हा व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेते आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली. यष्टीरक्षक विनायक बाबू यांनी सांगितलं की जो तुम्ही व्हाईट बॉल दिले तो आम्हाला नाही पसंत, आम्ही इथून संधी घेणार कारण रिव्ह्यू आमच्याकडे आहेत. सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेबांचं दुपारच्या सत्रात इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. चंद्रकांत पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण पाटील यांचे काकाश्री आणि त्यांना विनंती करतो की प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. फेअर बॉल. पंचांनी इथे मात्र या बॉलला फेअर बॉल घोषित केले म्हणजे षटक संपले. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 52ला गडी बाद झाले 4. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे. आपण बघत आहात श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2026. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपत असताना ध्रुव 11 केळवा हा संघ बॅटिंग करतोय. 52ला धक्के लागले 4. रवींद्र मेहर. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतात गलीमधून किरण गुरुद्वान वेगानं पुढे सरसावतील. बघता बघता 1 रन इथून मात्र परिपूर्ण झाले आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 53 वरती. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय गवळी यांना आपण पाहतायत 14 बॉल मध्ये 31 रन ज्यांनी मात्र खेळलेले आहेत आतापर्यंत या मॅच मध्ये. आता सध्या 53 धावा धावफलकावरती. 5 बॉल मध्ये किमान 2 मोठे हिट एक्सपेक्ट करतात ध्रुव 11 केळवा. तर एनसीसी सफाई सांगेल आता 53 झालेत. 53 म्हणजे 60च्या आधी आम्हाला कसं थांबवता येईल या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्वप्नील आलेत. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. अक्षय गवळी. 53 धावा या धावफलकावरती आहेत. रवींद्र मेहर 1 बॉल मध्ये 1 रन त्यांनी देखील केला आणि ध्रुव 11 केळवा या संघासाठी आता अक्षय गवळीचं चालणं या शेवटच्या षटकात फार महत्वाचं राहील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. नोमॅन्स लँड मध्ये बॉल नाही राहणार. तिथून क्षेत्ररक्षक पोहोचले आणि खूप चांगला कव्हर केलं एरिया. धावून तो कॅच टिपला गेला आणि फलंदाज इथे अक्षय गवळी बाद होत आहेत.
बॉल आहेत तुमच्याकडे या मॅच मध्ये. या पहिल्या इनिंग मध्ये 3 आणि 3 बॉलचा खेळ परिपूर्ण हाताळण्याकरिता रुचित किणी दाखल झालेत. एक पिन शिटर फलंदाज आहे. सातत्याने आक्रमक फलंदाजी करण्याकरिता त्यांना सातत्याने दाखल केले जातं ध्रुव 11 केळवा या संघात. तर सध्या तोच रोल आहे. तुमच्याकडे सेट होण्यासाठी वेळ नाही. अवघ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. हा बॉल आपण पाहतायत. व्हाईट बॉलची मागणी पंचांकडे पाहत राहिले आणि रुचित देखील येता क्षणी पहिलाच बॉल लेप केला. आता फलंदाज बाद. नादी एकच लागलाय शर्यतीचा नको ती बंगला माडी. नादी एकच लागलाय शर्यतीचा नको ती बंगला माडी. नको BMW गाडी आम्हा पाहिजे बैलगाडी. नको BMW गाडी आम्हा पाहिजे बैलगाडी. BMW गाडी आम्हा पाहिजे बैलगाडी. नको BMW गाडी आम्हा पाहिजे बैलगाडी. फेअर डिलिव्हरी. रवींद्र आपल्याला पाहायला मिळतील आता या षटकातील पुढील बॉल आणि तो 5वा बॉल. पहिलाच बॉल आता इथून रवींद्रने उचललाय. बॉलला सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. जो तिथे गेम स्लो झाला. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू आला आणि तदनंतर आपण पाहतात रवींद्र यांनी आता वेळ साधली आणि तदनंतर या बॉलला फेकून दिलं ऑन साइडला. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या 59 लढण्यासाठी पूरक आहेत. तुमच्याकडे जर गोलंदाजी अचूक असेल तर या 59-60 धावा देखील तुम्ही फाईट करू शकता. या आधीच्या मॅच मध्ये मंगलमूर्ती विराधन आणि उज्ज्वल संघ मथाने 6 बॉल 6चा सामना आला. परंतु आज अमित नव्हते त्या अनुषंगाने एक गोलंदाज शॉट राहिलेत आणि तो 6 बॉल 6चा सामना होता. त्यावेळेला एक षटकार ठोकला प्रज्वलनं आणि विजयाची चव मिळाली ती म्हणजेच मंगलमूर्ती विराधन या संघाला. या षटकातील पुढचा बॉल आणि अगदी शेवटचा बॉल. इथे देखील फटका केला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे बॉलला फील्ड करतील. दुसरीचा प्रयत्न आदेशने वेगाने या दुसऱ्या धावेसाठी पलटले. 61 धावा ह्या धावफलकावरती लागल्या आणि एकंदरीत 62 धाव्यांचं एक चांगलं टार्गेट उभं केलं. सन्मानजनक आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव 11 केळवाडनं उभा केलेलं आहे. सध्या 62 धावा हे टार्गेट असेल. 62 धावांची घडामोड काय होईल या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळेल. शुभम तांडेल 8 बॉल मध्ये 12, अक्षय गवळी 16 बॉल मध्ये 31. मात्र नाराजगी व्यक्त केली. शून्यावरती बाद झाले. निनाद पाटील शून्यावरती बाद झाले. सुबोधनं 4 बॉल मध्ये 3 रन केले. रवींद्र मेहर केली की इनिंग चांगली राहिली. 3 बॉल मध्ये 9 रन केले. आदेश पाटील नाबाद पाहायला मिळाले. गोलंदाजी आपण तपासून पाहिली. हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून भाडा
त्यानंतर सुनीत यांनी देखील एक षटक हाताळलं, 8 रन दिलेत. स्वप्नील यांनी देखील एक षटक हाताळलं आणि 9 धावा ज्यांनी खर्च केल्या. ज्या पद्धतीनं एक टोटल झाली 61, 62 धाव्यांचं हे टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. जागमाता रावळे आणि एका बाजूला मंगलमूर्ती विराथन, दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस साठी या पुढील होणारा सामना एका बाजूला मंगलमूर्ती विराथन आणि श्री जागमाता रावळे, बोथ कॅप्टन आपण या टॉस साठी. इथून सेकंड राऊंडला सुरुवात होईल. जर इथे दोन्ही कॅप्टन असतील तर आपण टॉस साठी यायचं आहे त्वरित. छत्तीस बॉल आणि 62 रन हे सामन्याचं समीकरण आपण पाहतायत. या अगोदर उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकलात, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 2 दिवस त्यांनी या स्पर्धेला दिलेत. सामन्याला होते सुरुवात. 36 बॉल मध्ये 62. एनसीसी सफाळी टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. विनायक पाटील बाबू पहिलाच बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. चांगली फिल्डिंग, कोणती धावे येत नाहीये. पहिल्याच बॉलवर अप्रोच इंटेंट चांगला पाहायला मिळतो मिस्टर रवींद्र मेहरचा. एक अतिशय चांगला क्वालिटी दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक फायपर घेण्यात मध्ये ज्या खेळाडूचा हातखंडा आहे, अनेक विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर पाहायला मिळतात. ऑन साईडला खूप चांगला फटका. फुलटॉस बॉलला तारा नाहीये. काय बाउन्स घेतला या बॉलने. आणि आमच्या लहान मुलांच्या स्वागतासाठी हा खणखणीत झन्नाटेदार चाफेवाडीचे चौकार. गुड शॉट. चांगला फटका खेळला होता विनायक पाटील बाबू. ग्राउंड स्ट्रोकचा बेताज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, चौबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा प्रतिभावंत खेळाडू. 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. 62 धावांचा पाठलाग करत असताना रवींद्र मेहरच्या अगेन्स्ट चौकार आला. त्यानंतर बॅटची एज घेत बॉल थोडासा खेळपट्टीच्या बाहेर राहतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना रवींद्र कमबॅक करणं जाणतो आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी, चिकाटी, जिद्द, मेहनत या सर्व काही गोष्टींच्या जोरावर त्याने अनेक फलंदाजांना जखडवून ठेवलंय. परंतु विनायक पाटील बाबू एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका. फील्ड निवडलं होतं. पहिला रुचितला त्याने पाहिलं होतं की लॉंग ऑन मध्ये आहे, परंतु आता मिड ऑन मध्ये आलाय आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. फ्लॅट 6 षटकार.
चांगला फटका होता, अगदी मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हलकेसे शफल झाले होते ऑफ स्टंपला. उजवा पाय मात्र यावेळेला वाकवला आणि सरळ बॉलला मात्र ठोकलं षटकारासाठी. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट हा षटकार पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका होता. गुडघ्यावर बॅलन्स करत या बॉलला मनगडाचा चांगला वापर केला आणि कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा अप्रतिम षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 10. अप्रोच इंटेंट अप्रतिम, थिंकिंग पॉझिटिव्ह चांगली पाहायला मिळते. सकारात्मक दृष्टिकोन. रवींद्र मेहर विकेट टेकर गोलंदाज, एका साईडला तेजस चव्हाण सारखा एक अनुभवी खेळाडू. चांगला बॉल होता, खाली राहिला होता. ह्या वेळेला सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाजाला खूप चांगलं कलाकौशल्य दाखवण्याची संधी पुरेपूर प्राप्त होते आणि तेच केलं आता रवींद्र मेहरने. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. आणि विनायक पाटील बाबू हीच खासियत बाळगतो. पहिला तो वेळ घेतो, वेळ घेतल्यानंतर त्याचा नॅचरल खेळ दाखवतो आणि त्यानंतर मात्र ह्या वेळेला धावांचा वेग वाढवतो. काही नॅचरल फलंदाज जन्मतः आपल्याला पाहायला मिळतात की सेन्सिबल बॅटिंग कशी करावी, कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी मात्र बॅटिंग करायची, कोणत्या बॉलरला कसं बॉलला सन्मान द्यायचं आणि त्याच पद्धतीचं मात्र हे फटके पाहायला मिळाले. रवींद्र मेहर एक चांगला गोलंदाज, सध्या फॉर्मामध्ये असलेल्या गोलंदाजाला तुम्ही अटॅक करतायत तर डेफिनेटली कुठेतरी तिथे चॅलेंज तुम्ही स्वीकारता. टार्गेट केलं होतं की पहिल्याच बॉलवर अटॅक केल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव वाढणार नाही आणि थिंकिंग चांगली वापरली. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या एनसीसी सफाळे या टीमची 16 वर जाऊन पोहोचले गेले. ध्रुव 11 किळवा एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुमोध ला गोलंदाजी मार्कवर आणलंय. तेजस चव्हाण लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. चाफेवाडी चषक 2026 आपण पाहतायत. आजचा सलग 5वा दिवस, उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा सांगता असेल. या स्पर्धेची 2026च्या माध्यमातून लाख मुलाची स्पर्धा पाहायला मिळते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फर्स्ट स्लिप कडे बॉल ट्रॅव्हल होतोय, कोणतीही चूक करत नाहीयेत फिल्डर. डॉट बॉलची सांगता होत असताना 62 धावांचा पाठलाग करताना एक चांगली रणनीती आखली गेली, स्ट्रॅटेजी चांगली आखली की पहिल्या षटकामध्ये 10-15 धावा जर येतात तर एक गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, मात्र इथून विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले होते. परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र पोहोचलेत की नाही ही मात्र शहानिशा या आपण या ठिकाणी करूया. नितेश कदम सरांना यावं लागेल, पाहतील बॅट ग्राउंडिंग झाले का आणि डिसिजन सध्या तरी पेंडिंग डीबीएन लाईव्हला. OUT आउट. तेजस चव्हाणला परतावं लागेल. चांगली फिकी केली होती आणि तेवढंच अचूक कलेक्शन पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना 16ला 1. सध्या आपण पाहिले चंद्रकांत पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण रात्रीमध्ये या मंडपाची देखभाल करणारे श्रेयू या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. सध्या प्रणय पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक 16ला 1 2 बॉलच्या समाप्तीनंतर कॉलिंग थोडंसं चुकीचं ठरलं आणि त्यामुळे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चला, फलंदाज किरण गुरुद्वान बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, विराथन बुद्रुकचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. चला, रावळी टीम जर आली असेल तर प्लीज लवकरात लवकर आपण लगेच उपस्थिती प्रार्थनीय असेल. आपण सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचला सुरुवात करणार आहोत. बॅटर किरण गुरुद्वान एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
परंतु पाहायचं आहे आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, जशी सध्या तरी विनायक पाटील बाबूने गुणवत्ता सिद्ध केली आपल्या बॅटमधून. यावेळेला अप्रतिम मेनफिल्डच्या वरून खेळलंय, चाबूक शॉट पाहायला मिळतो, सरळ बॉल निघून जाईल, गॅप शोधण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि सरळ बॉल निघून जातोय डीप बॅकफूट पॉइंटला भेदून चौकार. गुड शॉट, 4 रन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण मंगलमूर्ती विराथन टीमचे कॅप्टन, चला या टॉस करण्यासाठी. नयन विनंती करेन लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचंय. निहिल किनी ऑलरेडी आलेले आहेत. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट, मनगडाचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय विनायक पाटील बाबू. वाह, काय फटका खेळला होता. दिस इज अ क्लास षटकार. चांगला फटका होता, पिकअप शॉट होता, मिडल ऑफ द बॅटने बॉल बरोबर कनेक्ट झाला. बॅट स्विंगला जवाब आणि काय बॉलला फॉलो केलंय डीबीएन कॅमेरामॅन कार्तिक मांगेला आणि जयेश मांगेला. दोन मात्र सुंदर कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत. सरळ बॉल आणि बंधू आहेत एवन ब्रदर जोडी, कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे हे दोन बंधू. 26-1 सध्या नयन तांडेलला मेन ऑपरेटिंग ची भूमिका आणि मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर अर्पित पाटील डिजिटल स्कोररची भूमिका निभावतायत. सरळ बॅटचा वापर केलाय, ते धनाधन फलंदाजी पाहायला मिळते. धावा मात्र या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात येत असताना पाहायला मिळत आहेत. झटपट पटापट 30-1 5 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगली बॅटिंग आतापर्यंत सध्या तरी आपण पाहतायत. ओरपिच बॉल होता, ओरपिच बॉलला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. अलीकडचं क्रिकेट खूप फास्ट झालंय. उलटॉस बॉल, पुन्हा एकदा मात्र खेळाडू प्रेक्षक बनतात, प्रेक्षक खेळाडू बनतायत. सुमोधच्या या बॉलिंगचा परिपूर्ण खरपूस समाचार घेतला आणि टोटल स्कोर कार्डवर झटपट जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 62 धावांचा पाठलाग करताना 28 रनची आवश्यकता आहे 24 बॉल मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. मी विनंती करेन चंद्रकांत पाटील साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. इथून आपण टॉस करतो. नेक्स्ट मॅचचा सेकंड राऊंडला सुरुवात होते. एका बाजूला श्री जागमाता रावळे आणि एका बाजूला मंगलमूर्ती विराथन. निहिलचा कॉल असेल, निहिल बोलणार आहे. हेड्स इज कॉल आणि इट इज हेड. थँक्यू. सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. एकंदरीत निहिल जास्त वेळ नाही घेणार, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. थँक्यू सो मच. टॉस झालाय आणि जागमाता रावळे या संघाने टॉस जिंकलेला आहे. मॅचसाठी शुभेच्छा. जाऊया लगेचच्या मॅचकडे, जिथे पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती प्रमोद सर आपल्या समेत जोडले जातील. थँक्यू. धन्यवाद. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. दरम्यान षटकार आला, शफल झाले होते. स्लोवर 1 बॉल, लेग कटर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकारात परिवर्तित केलंय. चांगला फॉल, चांगला मात्र यावेळेला आपण पाहिलं तर फुटवर्क चांगलं होतं. 40 धावा झालेत. विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. 10 बॉलमध्ये 34 रन, 340च्या स्ट्राईक रेटने विनायक पाटील उदय गरज सारखा एक मातब्बर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख पाहायला मिळते या पंचक्रोशीमध्ये. चांगला बॉल हीच खासियत आहे या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज. अगदी समोर टाकल्यानंतर बॉल फिरतोय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये टॉस होत असताना पाहायला मिळाला. ग्रेट डिलिव्हरी. विनायक पाटील सध्या आपण पाहिलं तर फॉर्मामध्ये आहे. जशी त्याची बॅटिंग यावेळेला झळाळले, चांगली फलंदाजी करत असताना तर उदय करत कमबॅक करेल का? यावेळेला स्विच हिटचा फटका, परफेक्ट स्विच हिट केलंय. सरळ बॉलला मात्र यावेळेला डोंगरावर पाठवलंय. डोंगराची भेट घेण्यासाठी षटकारात परावर्तित केलंय. 6 धावा. हा पहा फटका कसा खेळला गेला होता. ओव्हर द विकेटने आले. टर्न चांगला मिळाला होता, बाउन्स मिळाला होता. बाउन्सचा फायदा उचलला. बॅटची ग्रीप बदलली, स्वतःला स्विच केलं आणि स्वतः पोझिशन मध्ये येत असताना षटका ठोकला. 6 धावा. जणू काही लेफ्ट हँड बॅटरने हुक केलंय की काय. 46 धावा झालेत. 16 रनची आवश्यकता. दीपेश राऊतचं षटकाराने स्वागत. यावेळेला क्लीन बोल्ड. 30 तर्रार बॉल होता.
फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर केजी किरण गुरुद्वान. बॅटर आउट. प्लेन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना केजीला आपण पाहतायत. सध्या उमेश पठारी हे सुद्धा फॉर्मामध्ये आहेत. यंगस्टर चषक ज्या ठिकाणी स्पर्धा पार पाडली गेली 43 जणांची टीम त्या स्पर्धेमध्ये उमेश फॉर्मामध्ये होता. चांगल्या लयबद्ध फलंदाज ओपनिंग बॅटर. आज थोडंसं पाठीमागे जरूर पाठवलं, त्याला क्रमवारीत थोडासा बदल केला आणि स्ट्रॅटेजी प्रत्येक मॅचला आखावी लागते. तुमचा फॉर्म पाहता, तुमचं सातत्य पाहता, तुमचा क्लास पाहता. परंतु विनायक पाटील बाबू सातत्याने सलामीवीर म्हणूनच ओळखला जातो. 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया आपल्या करिअरमध्ये 2 वेळा त्याने केले. साने गुरुजी पटांगण दातिवरे ससू नवगरच्या मैदानात अतिशय चांगली बॅटिंग करत असताना सातत्याने पाहायला मिळतो. 20 बॉल आणि 16 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 46 ला 2 तर 6 बॉल 6 षटकार किरण गुरुद्वान या खेळाडूच्या सुद्धा करिअरमध्ये आपण पाहिले असतील. हे मायने राखतं. कालच्या दिवसात आपण पाहिलं विरारमध्ये 6 बॉल 6 षटकार मारल्यानंतर सुद्धा मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वनाथ जाधव काय चांगलं बॉन्डिंग असताना मात्र क्रिकेटच्या वेळेला खेळलं पाहिजे. मैत्रीच्या ठिकाणी जपली पाहिजे आणि ते 6 बॉलवर 6 षटकार पाहायला मिळाले. मी म्हटलं ना, सातत्य आहे या खेळाडूकडे. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो. सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं उमेश पठारी. असं 2 वेळा घडलंय सुमित ढेकलेच्या बाबतीमध्ये. 6 बॉल 6 षटकार मारले होते इम्ब्रोजला आणि राजनंदिनी ट्रॉफी या ट्रॉफीमध्ये तेव्हा सुद्धा पराभूत झाला होता संघ. यावेळेला चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 52 ला 2. आता विजयासाठी 18 बॉल आणि 10 रन. आणि सेकंड टाइम कालच्या दिवसात ते घडलं. विश्वनाथ जाधवला षटकार मारल्यानंतर 6 बॉल 6 तरी सुद्धा पराभवाची चव चाखायला मिळाली. असं घडतं क्रिकेटच्या खेळामध्ये, आपण सातत्याने पाहिलंय. अक्षय पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आजच्या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं करूया आपण वेलकम. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहायला मिळत आहे डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. 18 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण. सुमित ढेकले बऱ्याच वेळेला 6 बॉल 6 षटकार ठोकलेत, परंतु एक असं बॅटल रंगलं होतं आणि मी समालोचन करत होतो त्यावेळेला. समालोचनच्या करिअरची सुरुवात होती कुसमाई चषक आणि काय जबरदस्त 6 बॉल 6 ते सुद्धा कोणत्या गोलंदाजाला, तर सध्याचा फॉर्मामध्ये असलेला गोलंदाज राकेश प्रभू पोलाडला 6 बॉल 6 मारले होते. 52 ला 2 3 षटकांच्या एकंदरीत समाप्तीनंतर 18 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. 34 रन सध्या विनायक पाटील बाबू खेळत असताना फार कमी प्रमाणात 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमान साध्य केले आपल्या करिअरमध्ये काही फलंदाजांनी. त्यामध्ये महेंद्र मेरे दापचरीचा खेळाडू ज्याने 10 बॉलवर 10 चौकार मारले होते उमरोळीच्या मैदानात. चांगला बॉल होता. सुरेख पद्धतीने ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आता थोडासा अडचणीत येतोय विनायक पाटील बाबू. 16 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. 52 ला 2. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक होता. 1 रन तर मेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील का? यस, डेफिनेटली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हीच तुमची खूबी असायला. 20 सिंगल मधून डबल कसं कन्वर्ट करायचं. सध्या खुश आहेत येशू डिमिलो जे सर्प मित्र म्हणून आपण पाहतायत आणि खऱ्या अर्थानं रेस्क्यू टीम मध्ये ते महत्वाची भूमिका हे निभावतात. रुपेजी नरेश पाटील साहेबांनी त्यांचा सत्कार केला, सन्मान केला आणि आमच्या येण्या जाण्याची सुद्धा त्यांनीच काळजी घेतली. येशू, तुमचं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना रुचित पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने
संघाची धावसंख्या एनसीसी सफाळे ही टीम जाऊन पोहोचते 55ला 2. 14 बॉल मध्ये 37 विनायक पाटीलच्या बॅटमधून 14 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. चाफेवाडी चषक 2026 आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा. चांगला बॉल फिरवला होता. वा, अतिशय खूप सुंदर. या बॉलला मात्र टर्न प्राप्त झाला. स्विंग अँड मिस आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. जय पुन्हा एकदा मात्र फिरवलाय हा बॉल. क्या बात आहे. क्लास बॉलिंग. 12 बॉल आणि विजयासाठी आता 7 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 7 रन. या वेळेला जबरदस्त हवाई सफर केलंय. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. आज वेगळ्याच भन्नाट मूड मध्ये पाहायला मिळतो विनायक पाटील बाबू. अनुभव आहे आणि त्याबरोबरीने कदाचित थोडा वेळ जरी प्रॅक्टिस जरी मिळाली तरी सुद्धा मात्र तुम्ही लयबद्ध होता क्रिकेटच्या खेळामध्ये. पण इथून 11 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या आपण पाहिलं तर रवींद्र ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला. विठ्ठलवाडीच्या मैदानात सुद्धा अतिशय चांगला खेळ साकारला गेला होता. तोच खेळाडू सातत्याने चांगली प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव 11 केळवा या टीमचा एक भरवशाचा पॅकेज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 1 रनची आवश्यकता असताना पुन्हा एकदा फिनिशिंग टच मोठ्या प्रहारात करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. स्वप्नील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. जे श्रोते जोडले गेले डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहतायत. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी चषक 2026 आजचा 5वा दिवस. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आपण अनुभवणार आहोत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. फोर्स केला होता या बॉलला आणि स्वप्नीलच्या बॅटमधून 1 रन येत इथे विजयी संपादन करत असताना एनसीसी सफाळी टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अँड ध्रुव 11 केळवा संघ आपण आलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद.